जगाच्या पाठीवरच्या पृथ्वीच्या पाठीवर कुठलाही व्यक्ती असू देत, मग अमेरिकेचा प्रेसिडेंट पासून आमच्या देशातल्या सामान्य माणसापर्यंत तो माणूस आहे ना, त्यानं तोंडानं म्हणावं, त्यानं तोंडानं बोलावं आणि तसं आपल्या जीवनात व्हावं, हा निसर्गाचा नियम आहे. लक्षात ठेवा. जोशी साहेब, तुम्हाला आठवत असेल, एक नाटक फार गाजलं आपल्या ठाण्यामध्ये. त्या नाटकाचं नाव होतं शुभ बोलणाऱ्या. काय नाव होतं? अरे जर बोलायचंच ना, तुला जर बोलायचंच ना तर शुभ बोल. शुभ काय बोलायचं हा प्रश्न आहे. शुभ बोलायचं काय प्रश्न मनात निर्माण करू नकोस. एक वाक्य शुभ बोल. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात हे शुभ बोल. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. सर्वांना सुखात आनंदात. मी काय म्हणतोय हे बघा, डोक्यावरून जाऊन देऊ नका किंवा असा पदर झटकतो ना असं झटकू नका. अतिशय मी जसं काकडा आरती परमार्थाचा गाभा आहे त्यांनी सांगितलं ना, तसं आपल्या जीवनाचा गाभा जर काय असेल ना तर शुभ बोलणं. आणि शुभ काय बोलायचं की हे वाक्य फक्त आपण बोलत जर राहिलो ना तर आपल्या जीवनामध्ये सुखाच्या मागं पळावं लागणार नाही. सुख आणि आनंद आपल्या पाठीमागं पळत येईल. माझा स्वीकार करा हो. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. आणि हा आनंद देणारा कृष्ण माझा, कृष्ण माझी माता गुणगुणत राहिलं पाहिजे.